1 अवरचं हे प्रेझेंटेशन असेल अप्रॉक्सिमेटली. कमी जास्त पण होऊ शकते, पण वेळेच्या याच्यानुसार आपण पाहूया. सो धिस इज व्हॉट जस्ट विल स्टार्ट. मीट अ ग्रेट पर्सन इन युअर लाईफ. वुड यू लाइक टू मीट? जर तुम्हाला अशा व्यक्तीला भेटायचा आहे, की जो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, धनसंपत्ती, आनंद, मानसिक शांती, प्रेम, उत्साह, प्रेरणा आणि स्वातंत्र्य हे सगळं काही देण्यासाठी जो सक्षम आहे, अशा व्यक्तीला तुम्हाला आणि धिस इज व्हॉट द ग्रेट पर्सनॅलिटी. अशा व्यक्तीला जर तुम्हाला भेटायचं असेल, सर्वप्रथम तुम्हाला भेटायचं आहे का? जस्ट हँड रेज करा आपापल्या जागी. येस. सो ऑल यू वुड लाइक टू मीट देम. आणि अशा ग्रेट पर्सनॅलिटीला आपल्याला भेटायचं आहे. आणि कोण आहे हे व्यक्तित्व, हे व्यक्तिमत्व, महान व्यक्तित्व, तर त्यांना आता आपण भेटूया. आर यू रेडी? आर यू एक्साइटेड फॉर दॅट? अंतःकरणातून सांगा की येस, मला त्यांना भेटायचंय. तर अशा व्यक्तीला भेटण्यासाठी जस्ट आय वुड लाइक टू इंट्रोड्यूस देम. आणि दिस इज व्हॉट नन अदर दॅन यू. तुमच्या आतमध्येच ते व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आहे, ज्याला पॉलिश करण्याची गरज आहे. जे अनपॉलिश आहे, ज्यामध्ये प्रतिभा असून सुद्धा ते विकसित होत नाहीये. परंतु त्याला विकसित करण्यासाठी हा प्रशिक्षण प्रोग्राम, हे ट्रेनिंग, हे कोचिंग आणि हे शिक्षण आपण प्राप्त करत आहोत, जे आजपर्यंत आपण घेतलेलं नाही. राइट? आणि तुम्ही सुद्धा ह्या प्राइज, ह्या अवॉर्ड, ह्या रिवॉर्डसाठी पात्र आहात. येस. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय, डू यू वॉन्ट टू बी रिअली, इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल आणि अशा यशस्वी लोकांप्रमाणे आचरण करायचं असेल किंवा प्रसिद्ध व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने यश प्राप्त करायचं असेल, तर ऑल वी हॅव टू डू जस्ट फॉलो देम. आपल्याला त्यांच्याप्रमाणे कृती किंवा आचरण करावं लागेल. राईट? आणि हे आचरण काय करायचं आहे? व्हॉट दे डू एक्झॅक्टली, बेसिकली दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. तर हे सर्व महान सत्पुरुष किंवा जे थोर व्यक्ती आहेत, हे काय करतात? हे आपल्या जीवनामध्ये हार्ड वर्क करतात. तर इथे मला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे, की रिअली डू यू वर्क हार्ड? तुम्ही खूप कष्ट करता का? खूप काबाड कष्ट करत आहात का? दिवस-रात्र आपल्या कुटुंबासाठी, संसारासाठी, मुलांसाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेत आहात, राइट? इतके काबाड कष्ट करत आहात, परंतु तुम्हाला ते सगळं मिळतं का जे तुम्हाला हवं आहे? काय हवंय तुम्हाला? आरोग्य हवंय, हेल्थ हवंय, रिलेशन, नातेसंबंध, मधुर नातेसंबंध, करियर, व्यापार, व्यवसाय, शेती किंवा नोकरी, जे पण काही तुम्ही करत आहात, त्यामध्ये जर तुमची 100% ग्रोथ करायची असेल किंवा 10 टाइम्स इलॉबरेट करायचा असेल, तर त्यासाठी फक्त हार्ड करून चालेल का? आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न, राइट? आपल्याला हेच शिकायचं आहे, की फक्त हार्ड वर्क महत्वाचं आहे का? येस. तर आपण हार्ड वर्क जे खऱ्या अर्थाने करतो, हे का करतो माहिती टू गेट सक्सेस, टू गेट हॅपीनेस आणि टू गेट पीस. म्हणजे खऱ्या अर्थाने यश प्राप्त करण्यासाठी किंवा आनंदाच्या शोधासाठी किंवा खऱ्या अर्थाने सुख शांती प्राप्त व्हावी, म्हणून आपण जे प्रयत्न करत आहोत, त्यासाठी वी वर्क हार्ड. परंतु खऱ्या अर्थाने मिळतं का आपल्याला ते? तर धिस इज व्हॉट, हार्ड वर्क करून सुद्धा जर आपल्याला त्या गोष्टी मिळत नसेल, तर नाऊ वी हॅव टू वर्क स्मार्ट. स्मार्ट वर्क म्हणजे काय? तर स्मार्ट वर्कची व्याख्या अगदी सोपी आहे. वर्किंग इन राइट डायरेक्शन आणि वर्किंग विथ राइट मेथड. म्हणजेच स्पीड कितीही तुमच्याकडे असेल 400 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने BMW कार आहे तुमच्याकडे, Mercedes कार आहे तुमच्याकडे. परंतु जर त्या वेगाला, स्पीडला दिशा नसेल, तर मात्र तुम्ही तुमच्या इच्छित स्थानी पोहोचू शकणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय हवंय? वर्किंग इन राइट डायरेक्शन. योग्य दिशेने आपल्याला प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे आणि वर्किंग विथ द राइट मेथड, पद्धत सुद्धा महत्वाची आहे. आणि दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. तर राइट डायरेक्शन म्हणजे काय? की जे आपल्याला सक्सेस, यशाकडे घेऊन जाईल. दिस इज व्हॉट कॉल्ड राइट डायरेक्शन. ओके. आणि दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर सक्सेस इज गोल. जे आउटकम आहे, जे तुम्ही गोल सेट केलेले आहेत, हे गोल जर अचीव्ह करायचे असतील,
तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय, की दिशा किंवा मला माझ्या जीवनामध्ये आउटकम काय हवं आहे आणि धिस इज व्हॉट कॉल्ड गोल. ओके. धिस इज व्हॉट कॉल्ड म्हणजे फक्त विदाऊट गोल एखादा व्यक्ती जर त्याच्या जीवनामध्ये मेहनत करत असेल, तर धिस इज व्हॉट कॉल्ड डॉन्की वर्क, राइट? आणि वर्किंग विथ राइट मेथोडॉलॉजी म्हणजे काय, की आता परमेश्वराने, निसर्गाने आपल्याला ह्या 2 शक्ती, अद्भुत शक्ती दिलेल्या आहेत. कुठल्या? एक आहे मसल पॉवर म्हणजे जी शारीरिक क्षमता आहे, जी फिजिकल फिटनेस आहे ते आणि दुसरं आहे माइंड पॉवर, अंतर्मनाची अद्भुत शक्ती. या अंतर्मनाच्या अद्भुत शक्ती आणि फिजिकल मसल पॉवर या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली विकसित होणं अति आवश्यक आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थाने आपण कार्य करत आहोत का? ओके. तर नाऊ धिस इज व्हॉट द क्वेशन इज व्हॉट इज माइंड? मन काय आहे? आणि धिस इज व्हॉट द क्वेशन फॉर ऑल ऑफ यू. व्हॉट इज माइंड? मन काय आहे? आणि बरेच व्यक्ती मनाला ह्या एका गोष्टीबरोबर कनेक्ट करतात. कशाला? ब्रेन. तर ब्रेन इज अ हार्डवेअर. जो आपला मेंदू आहे, हा फक्त हार्डवेअरचं काम करेल आणि जे माइंड आहे ते खऱ्या अर्थाने सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर म्हणजेच काय, की जे दिसत नाही आणि धिस इज व्हॉट कॉल्ड माइंड इज अन एनर्जी. मन हे एक शक्ती आहे. आणि अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ब्रेन इज हार्डवेअर, माइंड इज सॉफ्टवेअर. म्हणजे जे दिसत नाही, परंतु ज्यामध्ये ऊर्जा शक्तीचा भंडार आहे आणि ब्रेन इज द पार्ट ऑफ आवर ऑर्गन. आपल्या बॉडीचा असा एक ऑर्गन अवयव आहे, की जो आपल्याला दिसतो आणि ज्यामध्ये काही मेमरी स्टोअर होतात. परंतु याला रन करणारं सॉफ्टवेअर म्हणजेच माइंड. आणि आता खऱ्या अर्थाने हा प्रश्न आपल्या स्वतःला आपण विचारणं आवश्यक आहे, की इव्हन द मोस्ट सक्सेसफुल पर्सन किंवा पीपल इन दिस प्लॅनेट हॅव हार्डली यूज 1 to 10% ऑफ देअर माइंड पॉवर. प्रत्येक व्यक्ती त्याला मिळालेल्या ह्या ज्या अद्भुत शक्ती आहेत, याचा वापर किती पर्सेंटेज करतोय माहिती आहे? आता ही जगभरातल्या लोकांचं जस्ट कॅल्क्युलेशन आहे. परंतु खऱ्या अर्थाने हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही तुमच्या मनाच्या ह्या अद्भुत सामर्थ्याचा खऱ्या अर्थाने वापर करत आहात का? किंवा आजपर्यंत सिलॅबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये याचं कधी वर्णन केलेलं आहे का? किंवा हे इलॅबोरेट केलेलं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. आजपर्यंत आपल्याला ह्या क्षमतेचा कोणीही परिचय करून दिलेला नाही. उदाहरणार्थ एक्सपर्ट सायंटिस्ट, द ग्रेट सायंटिस्ट इन दिस वर्ल्ड अल्बर्ट आइन्स्टाइन आणि ज्यांचा हा एनर्जीचा फॉर्म्युला आहे आणि ज्यांनी ॲटम, अणू अणुबॉम्ब किंवा ॲटमवर विशेष कार्य केलेलं आहे अल्बर्ट आइन्स्टाईन सर. यांनी सुद्धा त्यांच्या ब्रेनचा वापर किती केलाय माहिती आहे? 4.5%. अशा महान व्यक्तीने जर 4.5% वापर केला असेल, तर आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा, की आपण सर्वजण आपल्या ब्रेनचा किती वापर करत आहोत. आणि हे आपल्या हँड होल्डिंग प्रोग्राममध्ये इव्हन वर्कशॉपमध्ये मी पुन्हा बोललेलो आहे, की जर एवढे मोठे ग्रेटेस्ट सायंटिस्ट 4.5% यूज करत असतील, तर आपण किंवा सर्वसाधारण महिला, माता, भगिनी, गृहिणी किंवा बंधू-बांधव हे जे कोणी आहेत, हे दररोज तेच कार्य करत आहेत, जे त्यांनी काल केलं होतं, जे मागच्या आठवड्यात केलं होतं, जे मागच्या महिन्यात केलं होतं. मोस्टली दे डोंट चेंज देअर रूटीन. त्यांचं रूटीन सुद्धा बदलत नाही आणि ते पुन्हा तेच कार्य करत राहतात, राइट? मग नवीन क्रिएटिव्हिटी कुठून येईल यामध्ये? तर धिस इज व्हॉट द रिझल्ट. जर अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांच्या ब्रेनचा किंवा माइंडचा यूज, नाऊ विल से ब्रेन, जर याचा वापर फक्त 4.5% होत असेल आणि त्यांनी एवढे महान शोध किंवा इन्व्हेन्शन केलेले आहेत, तर मला सांगा, तुम्ही किंवा मी याचा खरंच वापर करत आहोत का? किंवा मायनसमध्ये वापर होत आहे? म्हणजे सृजन करण्याऐवजी नष्ट करण्यासाठी बऱ्याच वेळा मनुष्य या शक्तीचा वापर करतोय, राइट? आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू यूज आपल्या प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. धिस इज इम्पोर्टंट आणि आइन्स्टाईन सर यांनी स्वतः सांगितलं होतं, की एक अशी जनरेशन निर्माण होईल, की जी फक्त मोबाईल किंवा ह्या
सोशल मीडिया टेक्नॉलॉजीची एक गुलाम असेल आणि धिस इज व्हॉट विल सी किंवा वी आर गोइंग टू सी किंवा आपण ते रोज पाहत आहोत आपल्या आजूबाजूला. तर आपल्याला सोशल मीडिया पासून थोडंसं वर अपग्रेड होणं गरजेचं आहे आणि वी हॅव टू यूज आवर ब्रेन पॉवर, राइट? तर आजपर्यंत आपल्याला ह्या शिक्षणापासून वंचित का राहावं लागलं माहिती तुम्हाला? हे वंचित राहण्याचं कारण, की आजपर्यंत आपल्याला असं कुठलंही शाळा, कॉलेज किंवा ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत. म्हणजे अशी शाळा विकसित झाली नाही, असं कॉलेज नाही, असं युनिव्हर्सिटी नाही, जिथं फक्त माइंड, माइंड पॉवर याच्याविषयी बोललं जाईल किंवा शिकवलं जाईल. बोलून सुद्धा उपयोग नाही, परंतु हा सब्जेक्ट नाही, हा सिलेबस नाही आणि आपल्याला याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन नाही. म्हणून एवढी अद्भुत सामर्थ्य आणि शक्ती असून सुद्धा आपण त्याचा विकास करू शकत नाही. कशासाठी? आपल्या हेल्थसाठी, रिलेशनसाठी, करिअरसाठी, धनसंपत्ती, मनी, आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करण्यासाठी. आणि ह्या सगळ्या आपल्या अंतर्मनाच्या ह्या अद्भुत शक्तीकडून अगदी सहज शक्य आहे. आणि जर मनाविषयी जर विस्तृत आता आपण चर्चा करणार आहोत आणि बोलायचं झालं, तर यामध्ये 2 पार्ट आहेत. राइट? द फर्स्ट वन इज कॉन्शियस माइंड जे आपण भोजन करतो म्हणजे जेवण करतो, पाणी पितो, विचार करतो किंवा दैनंदिन दिनचर्या करत आहोत. या सर्व गोष्टी आपल्या कॉन्शियस माइंड जागृत मनाकडून शक्य होतात. राइट? कॉन्शियस माइंड जेवण केल्यानंतर पुढे त्या जेवणाचं काय होत आहे, जठरामध्ये किंवा लिव्हरमध्ये यावर किती केमिकल प्रोड्यूस केले गेलेले आहेत, ते इंटेस्टाईन मध्ये चाललंय का त्याच्यावर किती इन्सुलिन पॅनक्राईसने प्रोड्यूस केलेला आहे. इवन दो वी आर द ओनर ऑफ दिस बॉडी, आपण ह्या शरीराचे जरी मालक आहोत, तरी आपल्या क्षमतेच्या पलीकडील ह्या काही गोष्टी, काही ऍक्टिव्हिटी आहेत. उदाहरणार्थ जर आपल्या श्वासाचे किंवा हृदयाचे जे ठोके पडत असतील, धिस इज अल्सो बियॉन्ड आवर ऑथॉरिटी. आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहेत. इव्हन आपण ते काउंट सुद्धा करू शकत नाही. बिकॉज धिस इज व्हॉट गव्हर्न बाय आवर सबकॉन्शियस माइंड. हे एक अर्धजागृत मन, आपलं जे अर्धजागृत मन आहे, हे त्यावर कार्य करतंय, राइट? आणि हे अर्धजागृत मन नॉट नेसेसरी की तुमच्या कॉन्शियस माइंडला तुमचं सबकॉन्शियस माइंड काय करत आहे याचं ज्ञान असणं. पण बऱ्याच वेळा हे ज्ञान नसताना सुद्धा ते परफॉर्मन्स करतं. राइट? आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सबकॉन्शियस माइंडला सुद्धा नॉट नेसेसरी कॉन्शियस माइंड काय काम करत आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. या दोघांचं कार्य पूर्णपणे वेगवेगळं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड टू टाइप्स ऑफ माइंड, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आता आपण चर्चा करूया, की आपल्या ह्या सबकॉन्शियस माइंडचं किंवा या मनाच्या अद्भुत शक्तींचं काय रहस्य आहे? एक आहे कॉन्शियस माइंड यामध्ये आहे फक्त 10% पॉवर. जसं घरामध्ये जर लहान बालक असेल किंवा अ, अ, 4थी-5वी, 9-10 वर्षाचं एखादं बालक असेल, तर धिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड म्हणजे काय? त्याचे वडील किंवा आई. परंतु जर कॉन्शियस माइंडची क्षमता म्हणजे बाह्य जगतामध्ये आपण ज्या काही कृती करत आहोत, आपण मोस्टली 10% ऍक्टिव्हिटी करतो दिवसभरात. फक्त 10% ज्या आपल्याला मोजता येतील किंवा पाहता येतील. परंतु 90% ऍक्टिव्हिटीज अशा आहेत, की जे आपलं सबकॉन्शियस माइंड करत आहे. म्हणजे आपलं अर्धजागृत मन आपल्यासाठी कार्य करत आहे. म्हणजे सर्वात शक्तिशाली जर कोणी असेल, तर ते आपलं अर्धजागृत मन. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड द पॉवर ऑफ कॉन्शियस माइंड. आपलं जागृत मन काय-काय करतं? तर ते थिंकिंग हा एक पॅटर्न आहे. विचार करण्याची जी अद्भुत शक्ती आणि क्षमता प्रत्येक मनुष्याला आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट सकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक विचार करणे याच्यातला कुठला विचार तुम्हाला चॉईस करायचा आहे, निवडायचा आहे. हे धिस इज व्हॉट कॉल्ड ही जी थिंकिंग ऑथॉरिटी आहे, ही मात्र कॉन्शियस माइंडकडे आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय निवडावं, चॉईस काय करावी, धिस इज व्हॉट हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे आणि हे कॉन्शियस माइंड करतं. आणि त्यानंतर यालाच आपण इंटेलिजन्स कोशंट असे पण म्हणतो. आय-क्यू एखाद्या व्यक्तीचा आय-क्यू किती आहे, कदाचित हे त्याच्या कॉन्शियस माइंडवर म्हणजे जागृत मनावर अवलंबून आहे. परंतु याच बरोबर
आणि धिस इज व्हॉट कॉल्ड कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. जे 10% आणि 90% पॉवर जर डिस्क्राईब करायची असेल, धिस इज व्हॉट कॉल्ड आइसबर्ग. याला आइसबर्ग म्हणतात समुद्रामध्ये या हिमशिखर म्हणजे हे पर्वत आहेत. द ग्रेट टायटॅनिक जे शिप होतं, जहाज होतं, हे जहाज याचा ॲक्सिडेंट होण्याचं बेसिक रिझन काय होतं माहिती आहे? कारण ते एका आइसबर्गला ॲक्सिडेंटली त्याने हिट केलं. आता ज्या टायटॅनिक जहाजाविषयी मी बोलत आहे, हे टायटॅनिक जहाज 5 मजली आहे. एवढं भव्य, दिव्य त्याच्या म्हणजे हिस्ट्री मेड असं हे टायटॅनिक शिप. परंतु ह्या जहाजाचा जर ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना जर क्षती पोहोचली, तर ती फक्त या आइसबर्गमुळे. नाऊ जस्ट यू इमॅजिन की हे आइसबर्ग किती विशाल असेल आणि जेवढं तुम्हाला हे पाण्याच्या सरफेसवर दिसतंय, म्हणजे पृष्ठभागावर जेवढं दिसत आहे, यापेक्षाही जास्त ते पाण्याच्या अंतर्गत आहे. म्हणजे वरती जर 10% दिसत असेल ना, तर खाली 90% आहे आणि धिस इज व्हॉट कॉल्ड द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. अर्धजागृत मनाच्या ज्या अद्भुत शक्ती आहे, या विकसित करणं अति आवश्यक आहे. वरच्या सरफेसला पृष्ठभागावर कितीही कार्य केलं, पण जोपर्यंत इमोशन, बिलीफ आणि थिंकिंग पॅटर्न किंवा जे ॲक्शन आहे, या सगळ्यांचा ऑल टुगेदर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळतोय. आणि तो रिझल्ट जर खऱ्या अर्थाने प्राप्त करायचा असेल, तर सरफेसवर कार्य करून उपयोग नाही. म्हणून बरेच लोक जे त्यांचे संकल्प किंवा जे संकल्प जन्मतात, 31 डिसेंबरला बरेच संकल्प जन्मतात, जन्म घेतात. परंतु 1 जानेवारीला ते सर्व संकल्प मृत्युमुखी पडतात किंवा 2 जानेवारीला. का? कारण डीप विदिन अंतर्मनाच्या त्या अंतर्गत पृष्ठभागावर, भूमीवर जिथे हे पीक उपजणार आहे किंवा जे बीजारोपण आपण करत आहोत ते जन्मणार आहे, तिथे मात्र नकारात्मक भाव आहेत. स्वतःवर विश्वास कमी आहे आणि तो कसा दृढ करायचा, हे सबकॉन्शियस माइंडचं प्रशिक्षण आपल्याला शिकवेल. राइट? धिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंड लँड. हे अर्धजागृत मन आणि ही फर्टाईल सॉइल आहे. जर हिला फर्टाईल करायचंय किंवा इनफर्टाइल करायचंय, हे प्रत्यक्ष किंवा सर्वस्व हे त्या मनुष्याच्या हातात आहे. प्रत्येक मनुष्याला ही अद्भुत शक्ती दिलेली आहे. आता ह्या जमिनीचा वापर कसा करायचा आहे, ते प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. कुठलं पीक आपण यामध्ये निर्माण करणार आहोत आणि धिस इज व्हॉट कॉल्ड फर्टाईल सॉइल. आणि हे यामध्ये आपल्याला ते बीजारोपण करायचंय, राइट? आणि सबकॉन्शियस माइंडच्या या डिव्हाइन पॉवर आहेत, इनफायनाईट इंटेलिजन्स. या अंतर्मनाच्या शक्ती ज्या आहेत, ह्या ब्रह्मांडाबरोबर, युनिव्हर्स बरोबर कनेक्टेड आहेत आणि धिस इज व्हॉट कॉल्ड इनफायनाईट इंटेलिजन्स. ही अशी बुद्धिमत्ता आहे, अनंत अनंत बुद्धिमत्ता आहे. आज मनुष्य निर्मित एका सॉफ्टवेअरवर आपण पूर्णतः विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ WhatsAppवर मेसेज पुटअप केल्यानंतर तुम्हाला ते क्रॉस चेक नाही करावं लागत. पुन्हा एकदा ज्यांनी ते ओरिजिनेट केले, मार्क झुकेनबर्ग किंवा अजून जे कोणी व्यक्ती आहेत, त्यांना तुम्हाला जाऊन क्रॉस चेक नाही करावं लागत, की तुम्ही हा मेसेज डिलिव्हर केला का? कारण यू नो, तुम्हाला ते पूर्ण विश्वास आहे, की ह्या सॉफ्टवेअरमध्ये हा मेसेज मी जर टाकला, तर हा गुड मॉर्निंग मेसेज किंवा ह्या प्रोग्रामचा मेसेज, हा मीटिंगचा मेसेज त्या रिस्पेक्टिव्ह पर्यंत पोहोचलेला आहे. का? कारण मानवनिर्मित ते सॉफ्टवेअर पूर्ण सक्षम आहे. जर मानवनिर्मित सॉफ्टवेअर इतक्या चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत असेल, तर सबकॉन्शियस माइंड हे परमेश्वर निर्मित सॉफ्टवेअर आहे. डिव्हाइन किंवा अ, या युनिव्हर्स, ब्रह्मांड याने हे निर्माण केलेलं सॉफ्टवेअर आहे. किती अचूक पद्धतीने काम करेल. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत आहेत, धिस इज व्हॉट कॉल्ड देअर संचित कर्मा. आणि म्हणून बऱ्याच वेळा मी माझ्या सेशनमध्ये ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, याला सर्वस्वी जबाबदार, रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल तुम्ही आहात. जरी तुम्ही ते एक्सेप्ट करत असाल किंवा नसाल, परंतु तुम्हीच करता आहात. कारण ह्या सगळ्या शक्ती आता तुमच्या अधीन आहेत. तुम्ही निर्माण करता आहात. आणि हेच आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. याला रडायर कॉन्सायन्स म्हणतात. म्हणजे आपला सिक्स्थ सेन्स.
बऱ्याच वेळा ज्या मित्राची किंवा ज्या नातेवाईकांची, ज्या आप्तेष्टांची तुम्ही फक्त जर स्मरण जरी केलं किंवा घरातील कुठलेही तुमचे पारिवारिक, कौटुंबिक सदस्य असतील, तरी सुद्धा मिनिटात किंवा काही सेकंदात तिकडून तुम्हाला कॉल येतो किंवा बऱ्याच वेळा तो प्रत्यक्ष व्यक्ती तुम्हाला समोर दिसतो. आता ह्या शक्ती आणि ह्या अद्भुत शक्ती कुठून विकसित झालेल्या आहेत? धिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंड. मोबाईल फोनचं इन्व्हेन्शन होण्यापूर्वी सुद्धा ह्या गोष्टी विकसित होत्या आणि यालाच रडार कॉन्सायन्स म्हणतात. रडार. रडार कॉन्सायन्स, सिक्स्थ सेन्स आणि माइंड टू माइंड कम्युनिकेशन याला टेलिपॅथी सुद्धा म्हणतात. बऱ्याच वेळा तुम्ही जे म्युझिक गुणगुणत असतात, थोड्या वेळाने तेच आकाशवाणीला किंवा विविध भारतीला चालू असतं किंवा चालू होईल. जर तुम्ही एखाद्या लेनमधून, गल्लीमधून, घरापासून जात असाल आणि जे गाणं तुम्ही बोलत आहात, कदाचित ते तिथं प्ले केलेलं असेल. आणि धिस इज व्हॉट हॅपन्ड. धिस इज व्हॉट द पॉवर ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. याला टेलिपॅथी म्हणतात. आणि जर टेलिपॅथी काम करत असेल, ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात, स्मृती करत आहात, तो तुमचा शत्रू असेल किंवा मित्र असेल, तुम्हाला काय वाटतं त्याच्यापर्यंत तुमच्या संवेदना किंवा भावना पोहोचत नसतील? येस, या संवेदना, या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात. धिस इज व्हॉट कॉल्ड रडार कॉन्सायन्स. येस. आणि द नेक्स्ट वन इज पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड अल्सो कॉल्ड स्टोअर हाऊस. याच्यामध्ये स्मृतीचा भंडार आहे. आणि बऱ्याच वेळा होपोनोपोनो करण्यापूर्वी मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, की व्हॉटएव्हर यू आर एक्सपिरियन्सिंग इन युअर लाईफ, व्हॉटएव्हर हॅपनिंग इन युअर लाईफ, आज तुमच्या आयुष्यात जे काही होत आहे ना, हे काय आहे माहिती धिस इज व्हॉट द प्रोजेक्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी तो पिक्चर, तो व्ह्यू, तो व्हिडिओ प्रोजेक्ट केलेला आहे. राइट? हा व्हिडिओ जो प्रोजेक्ट केलेला आहे, त्याचे तुम्हाला परिणाम दिसतायत आणि तुम्ही ते समोरच्या व्यक्तीला बोलताय, की याने असं का केलं? त्याने नाही केलं. ज्या स्मृती तुमच्या आतमध्ये आहेत, अंतर्मनात आहेत, आयदर पॉझिटिव्ह मेमरीज असतील किंवा निगेटिव्ह, ह्या 2च गोष्टी असतात. अनुभव एकतर आनंददायक अनुभव किंवा दुःखदायक अनुभव. ह्या दोन्ही याच्यात ते स्टोअर होतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि इथून आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून त्या स्मृतीतून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करतो. आता ज्या पण जीवनामध्ये संकट, प्रॉब्लेम आणि दुःख आपल्याला आहेत, हे सगळे प्रॉब्लेम, हे सगळे संकट म्हणजे काय? आपल्या अंतर्मनामध्ये जी मूव्ही आपण रन करतोय ना, स्टोरी, ज्याला स्टोरी टेलिंग म्हणतात, स्क्रिप्ट जे आपण लिहून ठेवली आहे. प्रत्येकाची आपापली एक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीला जसं तुम्ही स्वरूप द्याल, तसं ती गोष्ट तुम्हाला रिझल्ट देईल, राइट? तर आय-क्यू विषयी आपण चर्चा केली. इंटेलिजन्स क्वोशंट बुद्धिमत्ता. परंतु फक्त बुद्धिमत्ता उपयोगाची नाही. सबकॉन्शियस माइंडचा अजून एक खूबी किंवा खासियत आहे. आय-क्यू जरी कॉन्शियस माइंडच्या अंतर्गत असेल, तर सबकॉन्शियस माइंडच्या अंतर्गत ई-क्यू, इमोशनल क्वोशंट येतो. जरी आता हे जे महान सेलिब्रिटी तुम्हाला दिसतायत ना, तर हे असे काही व्यक्ती आहेत, की ज्यांच्याकडे पॉवर होती, ज्यांच्याकडे अ, कला होती, नेम होतं, फेम होतं, स्टेटस होतं आणि याच्यामध्ये ही लिस्ट फार मोठी आहे. मी फक्त सिलेक्टेड इथं काही 2-3 सेलिब्रिटी किंवा सक्सेसफुल व्यक्ती घेतलेले आहेत त्यांच्या जीवनात, त्या काळात. परंतु या सर्वांनी आपल्या जीवनासमोर शरणागती पत्करली. का पत्करली माहिती जस्ट बिकॉज इमोशनल क्वोशंट त्यांचा भावनिक स्तर जो होता तो कमकुवत होता. ते स्ट्रॉंग नव्हते आणि म्हणून दे ऑल हॅव कमिटेड सुसाईड. इर्रिस्पेक्टिव्ह त्यांच्याकडे सगळं काही असून सुद्धा त्यांना तो पर्याय निवडावा लागला. आता जस्ट विचार करा, एखादा व्यक्ती शिकून फार मोठा झाला, आय-ए-एस, आय-पी-एस झाला, खूप मोठी पदवी, पोझिशन, पदप्रतिष्ठा प्राप्त केली. परंतु जर तो इमोशनली स्ट्रॉंग नसेल, तर त्याच्या जीवनामध्ये काय करेल? मार्ग कुठला निवडेल? आणि त्याला शॉर्टकट निवडण्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्यांचा इमोशनल कोशंट स्ट्रॉंग आहे, पण शिक्षण नाही, आदरणीय माई सिंधुताई यांचं जर उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की इमोशनल कोशंट हाय होता. जरी इंटेलिजन्स कमी असलं तरी सुद्धा. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आज सुद्धा त्या स्मरणात आहे. राइट? आणि धिस इज व्हॉट द पॉवर. आणि देअर आर 2 टाइप्स ऑफ इमोशन याच्याविषयी आपण
विस्तृत चर्चा केलेली आहे. येणाऱ्या वर्कशॉपमध्ये अजून आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत आणि धिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. ऊर्जा शक्ती जी ॲक्चुअल काम करते ना मोशनमध्ये, तर ते ह्या इमोशनच्या थ्रू करते. मग पॉझिटिव्ह इमोशन असतात, निगेटिव्ह इमोशन असतात. आणि सर्वात आनंदाची बातमी ही आहे, की तुम्ही निर्माण करते आहात. कशाचे? या इमोशनचे. तुम्ही निर्माण करू शकता आणि ही चॉईस हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे आणि याच्यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. आणि हेच सबकॉन्शियस माइंड आहे जे तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या विचार, ज्या भावना, ज्या विश्वास, बिलीफ किंवा जे ॲक्शन कृती तुम्हाला करण्यासाठी भाग पाडतं. म्हणजेच तुम्हाला नवीन संधी निर्माण करून देण्याचं कार्य कोण करत आहे? दिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस माइंड. म्हणून आजपासून काय करायचंय? स्मार्ट वर्क. हे पहा, हार्ड वर्कला पर्याय नाही, सबस्टिट्यूट नाही. परंतु फक्त हार्ड वर्क जर करत राहिला तर इच्छित स्थानी पोहोचू शकणार नाही. म्हणून आपल्याला राइट मेथोडॉलॉजी पण पाहिजे आणि डायरेक्शन, राइट डायरेक्शन पण पाहिजे. दिशा आणि कार्यपद्धती याच्याने तुमचं स्मार्ट वर्क डिस्क्राईब होईल आणि जीवनामध्ये नवीन-नवीन संधी प्राप्त होतील. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड मेंटल क्लॉक. पहाटे जर तुम्हाला 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता, 5 वाजता जर उठायचं असेल, तर विथआऊट अलार्म हे शक्य आहे. अलार्मचा वापर करत असाल चांगली गोष्ट आहे. इट इस व्हेरी गुड. परंतु आता विथआऊट अलार्म हे मेंटल क्लॉक आपल्याला प्रिपेअर करून देऊ शकतो आणि धिस इज व्हॉट पॉसिबल. जर तुम्ही लहान विद्यार्थ्यांना, मुलांना जर पाहिलं ज्या दिवशी एव्हरी डे दे हॅव टू गो टू स्कूल. प्रत्येक दिवशी त्यांना स्कूलला जायचं असतं आणि त्यासाठी त्यांना हलवून उठवावं लागतं. "अरे बाळा उठ आता 7 वाजले. अरे 8 वाजता तुला स्कूलला जायचं आहे." आणि तो म्हणतो, "नाही मम्मी, पप्पा अजून 1-2 मिनिटं झोपू द्या, अजून 5 मिनिटं झोपू द्या." आणि धिस इज व्हॉट वी हॅव एक्सपिरियन्स्ड. आपण हे सर्वांनी अनुभवलेलं आहे. परंतु त्याच बालकाला, त्याच बालिकेला ज्यावेळेस ट्रिपला जायचं असतं किंवा सहलीला जायचं असतं, त्या दिवशी तिला सांगावं लागत नाही, त्याला सांगावं लागत नाही. जरी समजा 6 वाजता जायचं असेल, दररोज शाळा 8 वाजता आहे, त्या दिवशी नाही उठणार. 6 वाजता जायचंय, पण 5 वाजता उठून हा तयार असतो. त्या दिवशी त्याला कोण उठवतं? आणि धिस इज व्हॉट द क्वेशन. हाच प्रश्न आहे. हाच मननचिंतन करण्याचा सब्जेक्ट आहे. जर अंतर्मनामध्ये त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल, फोकस असेल, मनी असेल, टाईम असेल, स्पेस असेल, तर त्यावेळेस या क्षमता विकसित होतील आणि हे मेंटल क्लॉक आपल्या सबकॉन्शियस माइंडचा पार्ट आहे. आणि प्रत्येक समस्यांवर जे सोल्युशन आहे, ज्या उपाययोजना आहेत, त्या बाहेर नाही, त्या आपल्या अंतर्मनात आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. आणि त्या विकसित करण्यासाठी या सबकॉन्शियस माइंडचं ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. सबकॉन्शियस माइंड कॅन प्रोड्यूस डिसीज. आज सायकोसोमॅटिक डिसीज ज्याला आपण म्हणतो ना 90% आजार हे आजार नाहीयेत. हे अस्तित्वातच नाहीयेत. परंतु हे सगळं प्रोजेक्शन आहे कशाचं? आपल्या सबकॉन्शियस माइंडचं. म्हणून याला सायकोसोमॅटिक डिसीज असं सुद्धा सायन्स सांगतंय. मेडिकल सायन्स सांगतं. जे मेडिकल सायन्स या डिसीजवर उपचार करतो ते स्वतः सांगतंय, की हे आजार नाहीयेत. तुम्ही त्याचा बाऊ करून ठेवलेला आहे. आणि हे सबकॉन्शियस माइंडची ही क्षमता उजागर आणि विकसित करण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि मी तर सांगतो, की जर ह्या काही कृती रेग्युलर ह्या वर्कशॉपमध्ये, ह्या ट्रेनिंगमध्ये जर केल्या, तर 50% आजारांपासून त्याच क्षणी, त्याच दिवशी मुक्ती होईल. ओके. आणि धिस इज व्हॉट अल्सो पॉवर. आणि याच्यावरूनच याला लोकल एनेस्थेशिया म्हणतात. एनेस्थेशिया म्हणजे भूल देण्याचा प्रकार. परंतु जर तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचं हे ज्ञान प्राप्त झालं, तर यू कॅन कंट्रोल ओव्हर युअर पेन. तर बऱ्याचशा व्यक्तींना, जुन्या साधकांना, पार्टिसिपंट्सना, जुन्या विद्यार्थ्यांना किंवा जुने जे ट्रेनर आहेत, आता आय विल कॉल यू ट्रेनर, जे कोणी लीडर आहेत, जे आपल्या कोर्समध्ये पार्टिसिपेट करत आहात. कारण तुम्ही नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलेला आहात. तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती नाहीत. प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी. शिक्षणाची अट नाही. विथआऊट एज, वयाची अट नाही.
परंतु जर तुमच्यामध्ये काही करून दाखवण्याची क्षमता आणि जिद्द असेल, तर तुम्ही सगळेजण लीडर आहात. आणि बऱ्याचशा ह्या जुन्या साधकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जे पार्टिसिपेट झाले होते, यांना नीडल प्रेसिंग, कंट्रोल ओव्हर युअर पेन आणि ह्या पेनवर, वेदनेवर कसा नियंत्रण करावं याचं प्रात्यक्षिक आपण तिथे पाहिलेले आहे आणि शिकलेले आहे. राइट? येस. आणि पॉवर जनरेटर, ह्या सबकॉन्शियस माइंड हा स्वतः एक ऊर्जेचा स्रोत आणि भंडार आहे. याच्यातून ऊर्जा निर्माण होतात. येस, दिस इज व्हॉट द पॉवर. हे आपल्या सबकॉन्शियस माइंडची एक अद्भुत शक्ती आहे, जी आपल्याला नाही माहिती. आतापर्यंत 90%, 90%, 99% किंवा 97% 97% लोकांना एकच गोष्ट माहिती आहे. जेवण केल्याशिवाय एनर्जी मिळत नाही. जेवण नाही केलं, ऊर्जा नाही. जेवण नाही केलं, तर माणूस गळून पडेल. अरे, पण ते चुकीचं आहे. तो भ्रम आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून एनर्जी निर्माण होते. आणि दिस इज व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड. मागच्या 3 ते 4 वर्षापासून मी ह्या गोष्टी फॉलो करतोय स्वतः. माझे आई-वडील फॉलो करतायत. दिवसभरातून एक वेळ शिजवलेलं अन्न ग्रहण करत आहेत, परंतु आणि ते फक्त एकटे नाहीयेत. लाखो करोडो व्यक्ती, साधक, तपस्वी, मुनी, साधू संत असे आहेत, की जे त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. दिस इज व्हॉट कॉल्ड पॉवर जनरेटर. जनरेटर फक्त बाहेर नाही, ते आपल्या अंतर्मनामध्ये आहेत. आता याची काही उदाहरणं सुद्धा आपण पाहूया. तर हे आहेत प्रल्हाद जानी. जानीजी, प्रल्हाद जानीजी फार मोठे संत, फार मोठे विभूती. ओके. यांनी यांच्या आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये मोर दॅन 60 इयर्स, 60 वर्षाचं त्यांचं आयुष्य, परंतु यांच्या 60 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये त्यांनी जेवण केलं नाही शेवटपर्यंत. भोजन ग्रहण केलं नाही. ते फक्त प्राणायाम, ध्यान, योग आणि खेचरी मुद्रा याच्यावर त्यांचं अस्तित्व होतं आणि यांचं परीक्षण केलं गेलं. हे Google आउट करा तुम्ही, प्रल्हाद जानीजी. तुम्हाला अजून जास्त एलॅबोरेट किंवा माहितीचा त्यांच्याकडून संग्रहित करता येईल, की यांच्या जीवनामध्ये ह्या अद्भुत शक्ती सामर्थ्य विकसित कसं झालं विथआऊट फूड आणि विथआऊट वॉटर. विथआऊट फूड आणि विथआऊट वॉटर कॅन एनीबडी सर्व्हाइव्ह? कोणी जगू शकेल का? नो, नो वे, हे शक्य नाहीये. पण ह्या विभूतींनी, ह्या संतांनी ते करून दाखवलं. आणि यांनी, आता ते नाहीयेत आपल्या बरोबर, त्यांचं शरीर पूर्ण झालं, परंतु यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरात भोजन आणि जल, अन्न, पाणी, फूड आणि वॉटर ग्रहण केलं आहे. राइट? आणि म्हणूनच जर विचार केला, सूक्ष्मतेने जर अनुभव केला, तर आपलं सबकॉन्शियस माइंड आहे हा एक खजाना आहे. ज्याला खजिना म्हणतात ना, ट्रेजर, ट्रेजर ऑफ नॉलेज. म्हणजे अद्भुत शक्तीचं हे सामर्थ्य आहे. याच्यामध्ये भविष्यकाळ, तुमचा फ्युचर, तुमचं प्रेझेंट आणि तुमचा पास्ट, म्हणजे भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ, या तिघांचा हा संगम आहे. या तीनही गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शक्य. आणि हे निर्माण करण्यासाठी आपल्याला ते शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करणं फार फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. येस. ओके. अ, यानंतरच यामध्ये काही गोष्टी आहेत, की ज्या प्रोडक्शन ऑफ क्रिएटिव्ह थॉट्स, ज्या आपण बोलतो ना, जे अफर्मेशन मी सांगितलेलं आहे. आय एम हेल्दी, वेल्दी, वाईज, हँडसम, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर. हे क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह थॉट पॅटर्न जो आहे, हा सबकॉन्शियस माइंडचा पार्ट आहे. राइट? सबकॉन्शियस माइंड मधून ह्या गोष्टी उदयाला येतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे ही क्षमता आहे, अद्भुत शक्ती आहे. एक छोटीशी आयडिया त्याचं जीवन बदलू शकते. अँड आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन करण्याची ही महान संधी या प्रत्येक एकेका छोट्याशा कल्पनेत आहे, आयडियात आहे. परंतु ती आयडिया तुम्ही सत्यात, सत्य त्याला म्हणतात ना, की तुम्ही ते प्रत्यक्ष आचरणात आणा, किंवा त्याच्यावर बऱ्याचशा आयडिया फक्त ह्या एकाच गोष्टींमुळे मृत्युमुखी पडतात. आणि ती गोष्ट कुठलीही ॲक्शन, कृती न घेणे, या एका गोष्टीमुळे त्या संपुष्टात येतात. राइट? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड द पॉवर.
आता मार्क झुकरबर्ग जे आहेत, यांनी Facebookचे हे इन्व्हेन्शन हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे हे जगविख्यात किंवा जगज्ञात आहे, सर्व ज्ञात आहे, राइट? परंतु धिस इज नॉट ट्रू. यांच्या आधी कनेक्ट यू म्हणून एक सॉफ्टवेअर होतं, जे Facebook याची जी आयडिया आहे ना, हे 3 व्यक्ती होते, हे 3 पार्टनर होते. दिव्या नरेंद्र आणि विन्क्लोस ब्रोस. तर यांनी मिळून हे कनेक्ट यू चालू केलं होतं आणि त्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं, की कोणीतरी त्यांची आयडिया कॉपी केली आणि नंतर त्यांनी त्यांच्यावर केस फाईल केली. हे सुद्धा तुम्ही Google आउट करू शकता. म्हणजे आयडिया जनरेशन जे आहेत आणि आयडिया ह्या प्रत्यक्ष अस्तित्वात न येण्याचं कारण सुद्धा हेच आहे, की त्यांच्यावर ॲक्शन कृती न घेणे. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजेच मॅग्नेटिक पॉवर आहे. यू कॅन अट्रॅक्ट एव्हरीथिंग यू वॉन्ट. आताच आपण याच्याविषयी चर्चा केली. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही आकर्षणाची शक्ती, सिद्धांत आणि क्षमता ही विकसित करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडचा फार मोठा रोल आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि इन शॉर्ट आपण सबकॉन्शियस माइंड विषयीच डिटेलमध्ये डिस्कशन करत होतो. आणि धिस इज व्हॉट हँड मॅग्नेटिझम. जर वरती मॅग्नेट ठेवलं हाताच्या आणि खाली जर ह्या यू पिन असतील, हा चेक करून पहा. याच्याने सुद्धा एक शिफ्टिंग मिळेल, की धिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स एक्सपेरिमेंट, प्युअरली सायन्स एक्सपेरिमेंट, ग्रॅव्हिटी अँड मॅग्नेटिझम. परंतु आपल्या अंतर्गत आपल्या शरीरामध्ये ज्या क्षमता आहेत, त्यामध्ये चुंबकीय शक्ती ही सुद्धा अंतर्भूत आहे. आणि मॅग्नेट जरी वर असेल, मध्ये हात जरी असेल, परंतु ह्या सगळ्या यू-पिन त्याला कनेक्ट होतात. धिस इज व्हॉट कॉल्ड हँड मॅग्नेटिझम किंवा एक्सरसाइज बलून अँड डिक्शनरी हा आपण वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष पाहूया. आणि डिक्शनरी ऑफ गॉड परमेश्वराची ही जी डिक्शनरी आहे, यामध्ये बऱ्याच वेळा मी म्हणतो, की आपल्या सेशनमध्ये श्रीयंत्र आहे, महामृत्युंजय यंत्र आहे, इथे अद्भुत शक्ती आहेत, इथे राजेश्वरी देवी आहे, इथे सगळ्या गोष्टींवर तथास्तु होईल. मग कमीत कमी आता जसं ह्या माताजी किंवा ह्या भगिनी म्हणतायत ना, "माय फ्युचर इज ब्राईट." तर काय होईल माहितीये? तथास्तु, तसेच होवो, सो बी इट. आणि त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये शक्य होतील. आणि दुसरे हे बंधू आहेत, हे व्यक्ती काय म्हणतात, "आय हॅव व्हेरी बॅड फ्युचर." त्याच्यावर सुद्धा तथास्तु होईल. पण धिस इज व्हॉट द चॉईस. आणि हीच आहे परमेश्वराची डिक्शनरी. यामध्ये माय लाईफ इज व्हेरी फाईन किंवा आय हॅव लॉट्स ऑफ पेन. चॉईस इज युअर्स. तुम्हाला निवडायचं आहे. दोन्ही शक्ती आणि क्षमता तुमच्यामध्ये आहे. एका कुठल्यातरी गोष्टीवरून कन्क्लुजन लावू नका किंवा कन्क्लुजन करू नका. आणि भगवान बुद्ध ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन सर्व विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना किंवा मानव जातीला, समाजाला दिलेला आहे. यामध्ये यांचं हे फार फेमस कोट आहे. "ऑल वी आर इस द रिझल्ट ऑफ व्हॉट वी हॅव थॉट." आज तुम्ही जे पण काही आहात, हे काय आहे? हे परिणाम आहे. कशाचा? तुम्ही जे विचार करत होतात, ह्या विचारांचा हा परिणाम आहे. लक्षात आलं? याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात, व्हॉटेव्हर यू थॉट यू बिकम. व्हॉटेव्हर यू थॉट यू बिकम. म्हणजे जसा तुम्ही विचार कराल, तसं तुम्ही बनत जाल. राइट? व्हॉटेव्हर यू बिलीव्ह, ज्याच्यावर तुम्हाला विश्वास असेल, ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट कराल. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित कराल. परंतु विश्वास तर ठेवा, की तुम्ही करोडपती आहे, तुम्ही मल्टी मिलेनियर आहात, तुम्ही मल्टी बिलियनियर आहात. तुमचा जन्म महान कार्य करण्यासाठी झाला, याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवावा लागेल ना. राइट? आणि तिसरं कोट आहे त्यांचं, "व्हॉटेव्हर यू व्हिज्युअलाइज यू मॅनिफेस्ट." किंवा यू क्रिएट. तुम्ही निर्माण करते आहात. आणि काय कशाचे निर्माण करते आहात? तुमच्या ह्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही निर्माण करते आहात. राइट? भगवान बुद्धांचं एक कोट आहे. आणि "व्हॉटेव्हर ह्युमन माइंड विल कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट विल अचीव्ह." ज्याच्यावर मनुष्य किंवा हा व्यक्ती, ह्युमन बीइंग्स, ज्याच्यावर ते विश्वास ठेवतील आणि ते आपल्या अंतर्गत अंतर्मनामध्ये निर्माण करतील, ते ते प्राप्त करतील. आणि स्वामी विवेकानंद याच्यासाठीच म्हणतात, की आज भगवान बुद्ध म्हणतात, "आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या विचारांमुळे." आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, "जर तुम्हाला तुमचं भविष्य निर्माण करायचं असेल, तर आज तुम्हाला ते निर्माण करावं लागेल, बनवावं लागेल." राइट? ओके. आणि
This is what had happen in our lives. First criteria is first created in our mind. म्हणजे पहिला क्रायटेरिया जर काही असेल आणि बऱ्याच वेळा बऱ्याचशा असे काही इन्व्हेन्शन आहे, की जे आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण झालेलं आहे. तर याच्यातच एक पहिलं इन्व्हेन्शन एरोप्लेन जे विमान आज आपण पाहत आहोत ना, हे कुणाचं तरी अंतर्मनामधील पहिली क्रिएशन आहे. उदाहरणार्थ राईट ब्रदर्स ज्यांनी विमानाचं इन्व्हेन्शन केलेलं आहे, एरोप्लेन इन्व्हेन्शन केलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा सायकलवरून हा प्रयोग केला आणि आज ते इन्व्हेन्शन प्रत्यक्ष ज्याच्यातून हजारो लाखो लोक किंवा ह्युमन काइंडसाठी हा एक वरदान ठरलेला आहे ट्रॅव्हलिंगसाठी, राइट? हे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांना मध्ये जाऊन प्रत्येकाने पिझ्झा खाल्ला असेल आणि या मॅकडोनल्ड ज्यांनी निर्माण केलं, यांना ज्यावेळेस विचारलं गेलं, की तुमच्या मनामध्ये ही कल्पना कधी निर्माण झाली? तुम्ही McDonald's हा बिझनेस कधी ओपन केलात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, "मी ज्यावेळेस एका बेंचवर बसलेलो होतो ना, त्यावेळेस या McDonald's ह्या प्रोजेक्टची निर्माण किंवा निर्मिती झालेली आहे." कारण पहिल्यांदा मी माझ्या विचारांमध्ये हा बिझनेसचा सेटअप केला आणि आज संपूर्ण विश्वभरामध्ये ही सक्सेसफुल बिझनेस चेन आहे. हे कशामुळे शक्य झालं? अगेन दिस इज व्हॉट द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि म्हणून ह्या जगतामध्ये प्रत्येक गोष्ट 2 वेळा निर्माण होते. एक पहिला अंतर्मनामध्ये, नंतर बाह्य जगतामध्ये. राइट? तर असेच बरेचसे कोट आहेत, जे धीरूभाई अंबानी यांनी सांगितले आहेत. आणि आता तुम्ही ऑर्डिनरी पर्सन आहात का एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन आहात, याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून डोंट वेट फॉर थिंग्स टू हॅपन. म्हणजे काही गोष्टी घडतील याचा विचार करू नका किंवा याच्यासाठी वाट पाहू नका. इम्पॉसिबल जे अशक्य वाटतं ना, ते स्वतः म्हणतं, की आय एम पॉसिबल. मी शक्य आहे. फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदला. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर, हृदयावर हात ठेवून सांगा, की आय एम लाईफ लाँग लर्नर. मी माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये शिकत राहणार आहे. लर्निंग ॲटिट्यूड विकसित करा. हृदयावर हात ठेवून प्रत्येकाने हे वाक्य बोला, की आय एम लाईफ लाँग लर्नर. मला माझ्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि मला माझ्या जीवनाचा विकास करायचा आहे. राइट? आणि हेच 3 टाइप्स ऑफ सक्सेसफुल पीपल आहेत. जे हार्ड वर्क करतात किंवा जे स्मार्ट वर्क करतात किंवा जे सक्सेसफुल पीपल आहेत यांच्यासारखं, की हे दोन्ही कार्य करतात. आणि हे जर आपल्याला करायचं असेल, शिकायचं असेल, तर धिस इज व्हॉट कॉल्ड सिक्रेट ऑफ सक्सेस. आणि याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये कोण हवं माहितीये? पॉवर ऑफ कोचेस. म्हणजे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग देण्यासाठी शिक्षक आणि गुरु किंवा कोच, ट्रेनर आपल्या जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. याच्यासाठी काही व्हिडिओज पण आहेत, मी नंतर शेअर करीन. परंतु जर द ग्रेट स्पोर्ट्स पर्सन क्रिकेटमधील ज्यांना गॉड म्हटलं जातं, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सर यांचे सुद्धा किंवा विनोद कांबळे सर यांचे सुद्धा कोच होते रमाकांत आचरेकरजी. आणि यांच्याकडून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. कोच असणं फार महत्वाचं आहे. Google जे फार मोठं सॉफ्टवेअर आहे किंवा आज एक फार मोठा बिझनेस डेव्हलप झालेला आहे. यांचे सुद्धा कोच होते राजीव मोटवानी सर. यांनी त्यांना गाईडन्स केलं. राइट? आणि आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, आर यू रेडी फॉर धिस सक्सेस आणि ह्या 4 पिलर? ओके. अ, 1 मिनिट हां. फक्त एक गोष्ट सांगा मला, आर यू रेडी फॉर धिस सक्सेस? जर तयार असाल तर हँड रेज करा. मला दिसतंय हां. तुम्हाला जरी दिसत नसेल तर मला मात्र दिसत आहे. तुम्हाला हे शिकायचं आहे का? आर यू रेडी फॉर दॅट? येस. रेखा मॅडम तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी फॉर धिस? शिकायचंय का तुम्हाला? प्रत्येक व्यक्तीसाठी हे महत्वाचं आहे. येस. आणि त्यांना जर शिकायचं असेल तर मी शिकवायला तयार आहे. ओके. येस. ओके. तर धिस इज व्हॉट कॉल्ड 4 पिलर्स ऑफ सक्सेस. आणि हेल्थ, रिलेशन, करियर, मनी. आणि याच्या व्यतिरिक्त ह्या जर आपल्या जीवनामध्ये स्तंभ निर्माण करायचे असतील तर हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अडथळे काय, समस्या काय माहिती
प्रोक्रास्टिनेशन. यावेळेस नको, पुढच्या वेळेस, पुढच्या वेळेस नको, अजून त्याच्या पुढच्या वेळेस. असं करत, 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 करत आज आपण आपली ग्रोथ फक्त पुढे, पुढे, पुढे ढकलत चाललेलो आहोत. आणि विचार करा, धिस इज व्हॉट कॉल्ड एमर्जन्सी. आता एमर्जन्सी निर्माण झालेली आहे. अजून किती पुढे ढकलणार? आणि या वर्कशॉपमध्ये जे आपण शिकणार आहोत हे काय आहे? यू विल लर्न मेंटल हाउस क्लीनिंग. जसं आपण घराची साफ-सफाई करतो, पेंटिंग करतो किंवा स्वच्छता ठेवतो. घर असेल, गाडी असेल किंवा अजून आपल्या ज्या काही वस्तू असतील, याची आपण क्लीनिंग करतो. पण कधी आपण आपल्या अंतर्मनाची क्लीनिंग केली आहे का? या अंतर्मनामध्ये किती नकारात्मक विचार, भावना, फीलिंग्ज, विश्वास आणि या कृती अडकलेल्या आहेत, स्टक झालेल्या आहेत. याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे एक मेंटल क्लीनिंग करावं लागेल आणि तुम्ही काय शिकाल? बिलीफ पॅटर्न. येस, यू कॅन डू इट. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे अचीव्ह करू शकता, प्राप्त करू शकता आणि याच्यासाठी एम्पॉवरिंग ही जी पॉवर आहे, हे तुम्हाला निर्माण करावी लागेल. याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. तो प्रकाश दिसतोय समोर, त्या प्रकाशाच्या दिशेने ज्याला म्हणतात ना रे ऑफ होप, आशेचा किरण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. आणि यामध्ये हे कॉन्फिडन्स बिल्डिंग, आत्मविश्वास विकसित करण्यासाठी आज तुम्ही जे पण काही आहात, परंतु तुमचा आत्मविश्वास हा महान घडण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. राइट? आणि दिस इज व्हॉट द पिरॅमिड ऑफ मास्टरी. या पिरॅमिडवर आपल्याला काम करायचंय. फिजिकल, इमोशन, रिलेशन म्हणजे फिजिकल तुम्ही सक्षम व्हाल याच्यासाठी तुम्ही काही प्रात्यक्षिक आहेत ते पण पाहणार आहेत आणि काही व्हिडिओज पण आहेत. त्यामध्ये फेमस सेलिब्रिटी रवीना टंडन मॅडम किंवा त्यांच्याबरोबर अजून काही त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, ह्या पण मी शेअरिंग करणार. प्रत्येक माता-भगिनीसाठी हे महत्वाचं आहे. तुमच्या जीवनामध्ये कायम झिरो फिगर म्हणजे सुडोल शरीर ठेवण्यासाठी या फिजिकल बॉडी किंवा प्रत्येक बंधूंसाठी सुद्धा, व्यक्तींसाठी, पुरुषांसाठी सुद्धा यामध्ये काही सेशन्स आहेत. फिजिकल बॉडी त्यामध्ये आपण डिटेलमध्ये एलॉबरेट करणार आहोत. इमोशन आणि मीनिंग याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. रिलेशनशिप, कुटुंबामध्ये मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट, वेळ कसा निर्माण करावा लागेल, काढावा लागेल, नियोजन करावं लागेल. वर्क करियर मिशन आणि फायनान्स अकाउंटमध्ये बॅलन्स कसा वाढवायचा आणि याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आता विकसित केलेला आहे. मनी मॅनेजमेंट हा फॉर्म्युला आहे. याच्यावर मी प्रत्यक्ष काम करणार आहे. तुमच्याकडून करून घेणार आहे आणि ॲट द एंड ऑफ द मंथ प्रत्येक माता, भगिनी, महिला किंवा व्यक्तीला हाच प्रॉब्लेम येतो, की महिन्याच्या शेवटी फर्स्ट, सेकंड, थर्ड, 10 पर्यंत चांगलं. परंतु त्यानंतर ते पैशांचं नियोजन होत नाही. वर्षाच्या शेवटी नियोजन राहत नाही. परंतु आता या प्रत्येक गोष्टीसाठी कसं नियोजन करावं, हे सुद्धा फॉर्म्युला आपण तिथे शिकणार आहोत. आणि ऑफ कोर्स सेलिब्रेशन, सेलिब्रेशन, कॉन्ट्रिब्युशन हे किती महत्वाचं आहे, हे पण आपण तिथे शिकणार आहोत. येस. तर धिस इज व्हॉट कॉल्ड द पिरॅमिड ऑफ मास्टरी. आणि हे जीवनाचे 7 क्षेत्र आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला यामध्ये कार्य करायचंय. आणि हे आपण तिथे शिकणार आहोत. आणि डायनॅमिक मेडिटेशन, मेडिटेशनचे बरेच प्रकार आहेत. यावेळेस आपण जास्तीत जास्त मेडिटेशन घेणार आहोत अंतर्मनावर. खऱ्या अर्थाने ज्या स्क्रिप्ट आहे, ज्यामध्ये डिव्हाइन प्लॅनिंग आहे, स्पिरिच्युअल हीलिंग आहे, धनसंपत्तीचं मेडिटेशन आहे, तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मेडिटेशन आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे अचीव्ह कराल. गोल सेटिंग काय असतं, गोल अचीव्ह कसे करायचं हे आपण शिकणार आहोत. पहाटे अर्ली मॉर्निंग विथआऊट क्लॉक किंवा सकाळी डोळे उघडल्यानंतर एकदम प्रसन्न किंवा ज्याला म्हणता येईल ना ऍक्टिव्हली पार्टिसिपेट कसं करता येईल हे सुद्धा आपण शिकणार आहोत. मेंटल क्लॉक, मेंटल क्लॉक म्हणतात याला. मेमरी पॉवर आपण पाहणार आहोत. फायर रेटिंग ऑफ कोर्स हे सुद्धा म्हणजे वर्षानुवर्षाच्या ज्या भीती आहेत त्या दूर करणार आहोत. आणि फोबिया जे अस्तित्वात नाही त्या भीतीमध्ये कितीतरी व्यक्ती जीवन जगतायत. म्हणजे जे नाहीये, खरी भीती नाहीये. उदाहरणार्थ पालीची भीती असेल, झुरळाची भीती असेल, अजून कुठले वन्यजीव, पशु-पक्षी यांची काही भीती असेल, हाईट, वॉटर, स्टेज, एक्झाम, ड्रायव्हिंग या कुठल्याही गोष्टी असतील. स्टेज फिअर तर तिथे नष्ट होईलच.
मीन्स देअर इज नो डाउट. प्रत्येक व्यक्ती स्टेजवर येऊन परफॉर्म करणार. राइट? यावेळेस या 3 दिवसाचं सेशन आहे त्यामुळे आपल्याला सफिशियंट वेळ पण मिळणार आहे. डिव्हाइन प्लॅनिंग आपल्याला शिकायचं आहे, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत, या दैवी योजनेनुसार कशा घडतील. इफ इट इस अकॉर्डिंग टू डिव्हाइन प्लॅनिंग, इट विल हॅपन इन परफेक्ट कंडिशन. अदरवाईज गिव्ह मी इट्स इक्विव्हॅलंट ऑर बेटर अँड लेट मी नो. म्हणजे जर माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट घडणार आहेत आणि ही जर दैवी योजना असेल तर ही घडू देईन. जर नसेल दैवी योजना, तर मला याच्या बदली, याच्या सबस्टिट्यूट, याच्या बदली मला दुसरं काहीतरी दे आणि मला ते समजव, मला ते कळू दे. हे डिव्हाइन प्लॅनिंगची ही प्रार्थना आणि अफर्मेशन आहे. राइट? लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी आपण शिकणार आहोत डिटेलमध्ये. बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन, ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन. बऱ्याचशा व्यक्तींना ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नाही. त्यामुळे हे शास्त्र थोडं-थोडं माहिती असून सुद्धा त्यांना डाऊट येतो, शंका येतात, की हे खरंच कार्य करतं का? हे 100% कार्य करतं. धिस इज व्हॉट द लॉ. हा निसर्गाचा नियम आहे. धनसंपत्ती आकर्षित कशी करावी याच्यासाठी मेडिटेशन आहे. रिलेशनशिपमध्ये डेव्हलप कसं करावं याच्यासाठी काही पार्ट आहे. आणि जीवनाचं पर्पज, मिशन काय आहे, व्हिजन बोर्ड काय, व्हिज्युअलायझेशन काय आहे, बॅलन्सिंग काय आहे, वेट बॅलन्सिंग इन द सेन्स ओबेसिटी. आणि ओबेसिटीसाठी सुद्धा रामबाण काही प्रभावी उपाय आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कंट्रोलिंग निगेटिव्ह ज्या नकारात्मक सवयी आहेत, या सुद्धा आपण याच्यावर शिकणार आहोत किंवा युनिव्हर्स बरोबर कसं अलाइन करायचं, या सुद्धा गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायला मिळतील. अल्फा मेडिटेशन काय असतं, बिलीफ आणि थॉट पॅटर्न कसा विकसित होतो, हे आपण शिकणार आहोत. आणि यामध्ये यू विल लर्न मीन्स तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. आजपर्यंत ज्या मर्यादित लिमिटेशन्स मध्ये आपण जगत होतो, याच्यातून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल. आणि याच्यासाठी पात्रता काय आहे? कमीत कमी 11 वर्षाचं. ठीक आहे, आपल्या वर्कशॉपमध्ये अजून लहान बालक सुद्धा येतात. परंतु 11 ते 111 वर्षापर्यंतचं कुठलंही बालक यामध्ये येऊ शकतो. आणि व्हेन्यू मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे, हॉटेल एलिगन्स. आणि यामध्ये 1 डे 1 डे नाही, यामध्ये 3 डेज. ओके. ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम किंवा अजून बाकी काही गोष्टी आहेत. ब्रेकफास्ट, लंच, रिफ्रेशमेंट आणि जीवनामध्ये बरंच काही करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला उपलब्ध होतील. फायर रेटिंग, पेन कंट्रोल या गोष्टी आपण तिथे शिकणार आहोत. बाकी काही गोष्टी त्यांना वेळ कन्झ्युमिंग आहे म्हणून ते नंतर करणार आहोत. आणि यामध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतं, डायरेक्ट सेलिंग करू शकतं. जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे, डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे, कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे, तो प्रत्येक व्यक्ती इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे किंवा जे वैवाहिक किंवा ज्यांचा परिवार, कुटुंब आहे. धिस इज व्हॉट द कंप्लीट फॅमिली रिट्रीट प्रोग्राम. पूर्ण कुटुंब एकत्रित आणायचं असेल आणि जीवनामध्ये महान प्रगती, ग्रोथ करायची असेल, तर सगळ्यात आधी प्रेमाने सुरुवात करावी लागेल आणि ते फक्त कुटुंबच करू शकतं. कपल यामध्ये इन्व्हॉल्व होतील, बिझनेस पर्सन, जॉब, सर्व्हिस, गृहिणी, विद्यार्थी आणि सगळे प्रोफेशनल किंवा जे रिटायर्ड आहेत, रिटायर्ड इन द सेन्स जीवनात थकलेले नाही, परंतु आता कार्यक्षेत्रात ज्यांनी रिटायर घेतले. तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती आणि क्षमता या कार्यक्रमात आहे. आणि बिलीव्ह मी धिस इज व्हॉट अगदी, अगदी रिझनेबल याच्यात, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतायत. यामध्ये याबरोबर हे 10 पॉइंट आपण शिकणार आहोत. थॉट पॅटर्न चेंज होईल. गोल कसे अचीव्ह करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं, ॲडिक्शन पासून, फोबिया पासून सुटका कशी करायची आणि आपल्या वेदनेवर, पेनवर कंट्रोल कसा करायचं, स्लीप मॅनेजमेंट. रात्री इच्छा असेल त्यावेळेस तुम्ही झोपू शकता. पहाटे ज्यावेळेस उठायचं त्यावेळेस तुम्हाला जाग येऊ शकते. आणि आयक्यू, इंटेलिजन्स, इमोशन आणि स्पिरिच्युअल क्वोशंट कसा इम्प्रूव्ह करायचा ते आपण पाहणार आहोत. स्ट्रेस, ताण-तणावाखाली व्यर्थ जगण्याची आवश्यकता नाही. याच्यातून सुटका मिळेल आणि कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक किंवा क्रियात्मक क्षमता आणि शक्ती कशी विकसित होईल यासाठी. जर ओव्हरऑल जर कॉस्ट पाहिली तर हा प्रोग्राम मोर दॅन 50,000 किंवा 1,00,000 पर्यंत लोक सेल करतात आणि परचेस करणारे सुद्धा आहेत. परंतु आता या क्षणी जर, आणि हे बुकिंग करणं फार महत्वाचं आहे. आणि खरं सांगू, सर्वसामान्य व्यक्तींना
अगदी त्यांच्या न्यूनतम मूल्यामध्ये म्हणजे फक्त 5000 मध्ये हा प्रोग्राम आपण डिलिव्हर करत आहोत. ओन्ली ₹5000 आणि धिस इज व्हॉट द ऑफर. पुन्हा असं म्हणू नका, की याची प्राइस का वाढत चाललेली आहे? कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ही प्राइस वाढणार आहे. परंतु आता फक्त 3 डेजचा स्टे विथ ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्टे सुद्धा 3 दिवस. 2 रात्री 3 दिवसाचा हा स्टे आपल्याला मिळणार आहे फक्त ₹5000 मध्ये आणि धिस इज व्हॉट द ऑफर फॉर यू ऑल. आणि याच्यापेक्षा जास्त तर हॉस्पिटलमध्ये खर्च होतो किंवा कपड्यांमध्ये होतो किंवा पिकनिकमध्ये होतो किंवा अजून काही ठिकाणी. परंतु याच्याने खऱ्या अर्थाने जीवन बदलणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आणि जर नसेल बदलणार तर दिस इज व्हॉट इट इज इन युअर मोमेंट ऑफ डिसिजन दॅट युअर डेस्टिनी शिफ्ट. ज्या क्षणी डिसिजन घेतला जातो ना, त्या क्षणी आपलं भाग्य निर्माण करण्यासाठी हे डिसिजन डिसिजन म्हणजे काय थोडक्यात सांगू तुम्हाला? डिसिजन म्हणजे डायरेक्शन. आपल्या जीवनाला जर दिशा द्यायची असेल ना, तर त्याचं काम आपला निर्णय घेतो, डिसिजन घेतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कायम डिसिजन हे ग्लोबली नसतात, डिसिजन हे पर्सनली असतात. म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये जे पर्सनल डिसिजन आपण घेतो, याच्याने जीवनामध्ये बदल घडतो. कुठल्याही कंपनीचा सीईओ जर असेल किंवा मॅनेजर असेल किंवा मोठ्या पोझिशनचे जर एखादे व्यक्ती असतील ना, तर ते डिसिजन घेत नाही. ते डोंट टेक डिसिजन, दे मेक डिसिजन. डिसिजन बनवावा लागतो, निर्माण करावा लागतो. असं नाही कोणी म्हणू शकत, की घेतला डिसिजन मी आणि आजपासून हे प्रोडक्शन आपल्याला दुसऱ्या भागामध्ये शिफ्ट करायचंय. असं नाही होत. त्यासाठी डिसिजन मेक करावा लागतो, बनवावा लागतो आणि त्या प्रत्येक डिसिजनची कॉस्ट आहे. कॉस्ट किंमत मोजावी लागते. बऱ्याच वेळा आपण वी आर विलिंग टू पे. आपण फक्त बदलाव किंवा त्याच्याने जे काही वस्तू घरात आणणार आहोत, त्याचे आपल्याला असं वाटतं की फायदे हवेत. परंतु त्याची किंमत सुद्धा मोजावी लागेल. आणि जो व्यक्ती किंमत मोजण्यासाठी तयार आहे आणि प्रत्येकाची किंमत मोजण्याची क्षमता वेगवेगळी आहे. परंतु ज्या बेसिक प्राइसमध्ये न्यूनतम मूल्यामध्ये ह्या गोष्टी मिळत आहे, याच्याने पूर्ण जीवन बदलेल, जीवन. धिस इज व्हॉट कॉल लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी. आणि जे व्यक्ती आमच्याबरोबर कार्य करणार आहात, त्यांचं तर जीवन 95% चेंज झालेलं आहे. ज्यांनी पण म्हणजे जे जुने पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्यासाठी. सो धिस इज व्हॉट द प्रोग्राम. आणि हे प्रत्येकासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि टाइम आणि नीड, वेळ आणि गरज या दोन्ही गोष्टी आता फार महत्वाच्या आहेत. वेळ तुम्हाला काढावा लागेल. धनसंपत्ती किंवा मनी जर कुणाचे इश्यू असतील, प्रॉब्लेम असतील, तर ते तुम्हाला कलेक्ट करावं लागेल, क्रिएट करावं लागेल, निर्माण करावं लागेल, ॲडजस्ट करावं लागेल. परंतु धिस इज व्हॉट द गोल्डन अपॉर्च्युनिटी जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अचीव्ह करायची, प्राप्त करायची आहे. आणि वन वर्ड कॅन चेंज युअर लाईफ. एक डिसिजन जर घेतला तर जीवन बदलेल. आणि धिस इज व्हॉट जस्ट आय वुड लाइक टू प्रेझेंट. हे मला तुम्हाला सर्वांना ह्या प्रेझेंटेशन मधून सांगायचं होतं, की धिस इज व्हॉट द गोल्डन अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी पुन्हा अंतःकरणापासून, अंतर्मनापासून ह्या गोष्टी तुम्हाला शेअर करतोय आणि सांगतोय, की ही अपॉर्च्युनिटी तुमच्या नियर, डिअर कुटुंबाला, मुलांना, जे पण तुमच्या फॅमिलीमध्ये असतील इन्व्हॉल्व, ह्या प्रत्येकासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. आज जर तुम्ही त्यांना ही अपॉर्च्युनिटी संधी दिली, तर ते तुम्हाला आयुष्यभर अविस्मरणीय राहाल तुम्ही. अविस्मरणीय म्हणजे कधी विस्मरण होणार नाही. कुणाचं तरी जीवन बदलण्याची ही संधी आहे. तर आपण सर्वांनी ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं. त्यासाठी मी सर्वांचं अंतःकरणापासून, मनापासून खूप आभारी आहे. आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो, की वी विल सी यू ॲट द वर्कशॉप, ज्यामध्ये प्रॅक्टिकली धिस इज व्हॉट कॉल्ड प्रॅक्टिकल 3 डेज अप्लाइड माइंडसेट ट्रेनिंग वर्कशॉप. हा खूप अद्भुत आणि असा सामर्थ्यवान प्रोग्राम आहे, की जो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन तुमचं जे स्टेटस आहे ते सेट करण्यासाठी मदत करेल. राइट? आणि धिस इज व्हॉट वी आर गोइंग टू सी आणि लर्न. ओके. सो
सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. सो आय विल जस्ट स्टॉप धिस.